अमरावती महानगरपालिकेच्या आगामी आर्थिक वर्ष 2026-27च्या अर्थसंकल्पावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण हालचाल झाली आहे। महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे। स्थायी समितीच्या सविस्तर बैठकीत नागरिकांच्या गरजा, शहर विकास आणि पायाभूत सुविधांवर सखोल चर्चा झाली। आता सर्वांच्या नजरा होणाऱ्या उद्याच्या आमसभेवर लागल्यात। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अंतर्गत अनुसूची प्रकरण 2 मधील नियम क्रमांक 1 ड नुसार अमरावती महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा सोमवार 30 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे। या सभेत विषय क्रमांक 14 अंतर्गत सन 2025-26च्या सुधारित अंदाजपत्रकासह सन 2026-27 साठीचे मूळ अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी मांडले जाणार आहे। महानगरपालिका आयुक्तांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पावर स्थायी समितीने कलम 96 अन्वये सखोल चर्चा करून आवश्यक फेरबदल केले आहेत। आता हा सुधारित अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे। दरम्यान स्थायी समितीच्या बैठकीत सभापती अविनाश मार्डीकर यांनी अर्थसंकल्पातील अनेक घटकांचा बारकाईने आढावा घेत नागरिकांच्या अपेक्षांनुसार आणि शहराच्या गरजांनुसार बजेट अधिक परिणामकारक करण्याचे आवाहन केले। बैठकीत नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी शहरातील विविध विभागांच्या गरजा, निधीचे संतुलन आणि विकास कामांच्या प्राधान्यक्रमावर सविस्तर चर्चा केली होती। या क्षेत्रातील निधी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना मांडण्यात आल्या। बैठकीत मिळालेल्या सूचनांच्या आधारे अधिकारी अर्थसंकल्पात आवश्यक बदल यांनी केले असून सुधारित अर्थसंकल्प हा सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे। या प्रक्रियेमुळे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प अधिक पारदर्शक, नागरिकाभिमुख आणि कार्यक्षम होईल असा विश्वास समिती सदस्यांनी व्यक्त केलाय। सन 2026-27च्या अर्थसंकल्पात शहर विकास, पायाभूत सुविधा बळकटीकरण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे। अमरावती शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणारा हा अर्थसंकल्प उद्याच्या सभेत मंजूर होणार का आणि नागरिकांना नेमका किती फायदा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।